जय जय रघुवीर समर्थ। खरे शोधिता शोधिता शोधता है, मना बोधिता बोधिता बोधता है। परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 151 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या काही श्लोकांमधून मना संत अनंत शोधून पाहे, हे मना, ही अनंत अशी पसरलेली ही जी सद्वस्तू आहे त्याचा शोध घे, त्याला तू प्राप्त कर, अशा पद्धतीने मनाला आर्जव केला। त्या सद्वस्तूला प्राप्त करण्यासाठी मनाच्या असलेल्या मर्यादा देखील त्यांनी सांगितल्या। त्याचप्रमाणे हे मनच कशा पद्धतीने ही सद्वस्तू शोधण्यासाठी एकमेव उपलब्ध असलेलं साधन आहे हे देखील आपल्याला सांगितलं। याच मनाचा आत्मविश्वास वाढवणारा हा आजचा समर्थांचा श्लोक आहे। काय म्हणतायत समर्थ? खरे शोधिता शोधिता शोधता है, हे मना, हे खरं अर्थात ही सद्वस्तू जी या विश्वामध्ये एकच एक ती सद्वस्तू आहे, तिला शोधत राहा शोधत राहा शोधत राहा। शोधता शोधता ती सद्वस्तू हे मना तुला प्राप्त होईल। खरे शोधिता शोधिता शोधता है, आणि मना बोधिता बोधिता बोधता है। मनाला सारखा तो बोध देत राहा त्या आत्मवस्तूचा, सांगत राहा। असा बोध देता देता ते मन एका टप्प्यावरती त्या आत्मवस्तूचा साक्षात्कार करून घेतं। परंतु समर्थ त्याला एक अट जोडतात, परी सर्वही सज्जनाचे नियोगे। पण हे मन कधी खरं शोधेल? हे मन स्वतःला कधी बोध देईल? जेव्हा ते मन एखाद्याच्या सज्जनाच्या सतत निरंतर सहवासामध्ये असेल तर। परी सर्वही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे। हे मन तेव्हाच निश्चय करू शकेल जेव्हा या सज्जनाच्या बद्दल ह्याच्या मनामध्ये प्रीती असेल, अनुराग असेल। अशा या सज्जनाच्या अनुरागाने, त्याच्या प्रेमाने हे मन ती सद्वस्तू शोधून घेतं, त्याला प्राप्त करतं। खरोखर समर्थांनी आत्मसाक्षात्काराचा मार्ग आम्हा साध्या मंडळींसाठी किती सुलभ करून टाकलेला आहे, किती सुलभ। सज्जनो, आम्हा सामान्यांचं सगळंच काही सामान्य असतं। श्री महाराज म्हणायचे मध्यम वर्गाचं सगळंच काही मध्यम, त्यांची धारणा मध्यम, त्यांचा विचार मध्यम। त्यांना एखादी गोष्ट करायला घेतली आणि थोडा जरी विरोध त्या गोष्टीला व्हायला लागला की लगेच ते त्या गोष्टीला सोडून देतात। मला बऱ्याचदा परमार्थाच्या क्षेत्रामध्ये मी तरुण मुलांना या पद्धतीने बोलायला लागलो की जरा फटकारतो। काय होतं, कित्येक मंडळी परमार्थामध्ये येऊन संघर्ष किंवा विरोध या गोष्टीला आपल्या जीवनामध्ये एक्सेप्टच करायला तयार होत नाहीत। संघर्षाशिवाय जीवन आहे का? कुठलीही गोष्ट प्राप्त करायची म्हणजे तुमच्यामध्ये विजिगीषू वृत्ती पाहिजे। बघा, माझ्या रामाला देखील लंका जिंकायला सेतू बांधावा लागला। तो जर म्हणाला अरे बापरे, आता हा समुद्र कधी पार करणार मी,
तर त्याला देखील लंकेमध्ये पोहोचता आलं असतं का, हा खरा प्रश्नच आहे. जरी तो भ्रुकुटी विलासावरती ब्रह्मांड इकडचं तिकडचं करणारा असला तरी देखील हा रामराया या सेतू बंधनासाठी किती कष्ट घेतो. अहो इतकंच नाही, रावणाला मारण्यासाठी देखील या रामाने किती दिवस युद्ध केलेलं आहे. अशा या सगळ्या रामचरित्रामधून आपल्याला लक्षात येतं की परिश्रमांशिवाय मनुष्याला यश मिळू शकत नाही. पण मग आजच्या काळामध्ये अनेक परमार्थामध्ये आलेली तरुण मुलं किंवा मध्यम वयाची लोक थोडा जरी संघर्ष जीवनामध्ये होऊ लागला की लगेच माझ्याकडे म्हणतात, बहुतेक महाराजांची तशी इच्छा नाही आहे. महाराजांची इच्छा ही गोष्ट आपण आपल्या सगळ्या दृष्टीने प्रयत्न करून झाल्यानंतर या गोष्टीचं विधान करावं. पहिल्यांदा मनुष्याने प्रयत्नावरती जोर द्यावा. आधी केलेची पाहिजे हे समर्थ म्हणतात. केल्याने होत आहे रे. आपण करायला जात नाही आणि न करताच आपण प्रत्येक गोष्टीला प्राप्त करण्याचा विचार करतो. आपल्याला असं वाटतं की असेल हरी तर देईल खाटल्यावरी. त्याचप्रमाणे या मनाला देखील या भगवत वस्तूला, या सद्वस्तूला प्राप्त करण्यासाठी कुठेही कष्ट घ्यायची तयारी नाहीये. किंबहुना आम्हाला आमच्या कम्फर्ट झोनमधूनच बाहेर पडायचं नाहीये. मग आम्ही काय करतो? शास्त्रांच्या ढाली वापरतो. शास्त्र काय म्हणतं? ही सद्वस्तू इंद्रियातीत आहे, म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे आहे. मग मन या वस्तूला शोधू शकत नाही हे स्पष्ट दिसतं. मग त्या मनाला शोधता येत नाहीये हे म्हटल्या क्षणी आपण लगेच मान्यता देतो की हे मन काही केल्या भगवंतापर्यंत जाऊ शकत नाही. जरी संतांनी सांगितलं की अरे आम्ही केलंय, आम्हाला प्राप्त झालंय, तरी ते मन आमच्या बाबतीमध्ये हे शक्य नाही. ही एक प्रकारे दुराग्रहच करून ठेवतो बघा. काहीही झालं तरी आम्हाला या मनाच्या द्वारे भगवंताची प्राप्ती करण्यासाठी या मनाला जे कष्ट घ्यायचे आहेत ते कष्ट घेण्याचीच मनाची तयारी नसते. म्हणून समर्थ या मनाला पहिल्यांदा सांगतात, अरे मना, खरे शोधिता शोधिता शोधता आहे. मना, तू जर एकदा ठरवलंस ना, निश्चय केलास ना, कारण की तुझ्या निश्चयामध्ये खूप ताकद आहे, दृढता आहे. बघा, आपण लहानपणीपासून ती हिरकणीची गोष्ट ऐकत आलोय. बाजारामध्ये आलेली हिरकणी, संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे लागले गेले, त्यामुळे तिला बाहेर पडता येईना आणि हिरकणीचा सगळा जीव त्या लहान मुलामध्ये होता. रायगडावरून त्या हिरकणीने त्या अत्यंत विचित्र अशा सुळक्यावरून खाली त्या मुलाच्या अपेक्षेने उतराई केली आणि ती उतरण जेव्हा छत्रपतींच्या लक्षात आली तेव्हा त्या टोकाला हिरकणी टोक असं नाव देण्यात आलं. म्हणजे एक आई आपल्या लेकराच्या साठी केवढं मोठं धाडस करून गेली, केवढी मोठी तिने या छत्रपतींच्या राज्यामध्ये नावलौकिक मिळवला. हे सगळं कशाने होतं? मनुष्यामध्ये दृढता असेल, निश्चय असेल तर ते होतं. पण आमचं मन बाकी ठीक आहे, लौकिक गोष्टींच्या बाबत थोडाफार तरी निश्चय करतो, पण या मनाला काहीही जरी केलं तरी परमार्थाच्या विषयी मात्र निश्चय करता येत नाही. अनेक लोक गोंदवल्याला येतात, महाराजांच्या प्रवचनामध्ये, सत्संगामध्ये, तिथल्या सात्विक वातावरणामध्ये राहतात, जप करतात आणि मग ठरवतात की आता घरी गेल्यानंतर हे असंच शेड्यूल ठेवायचं, असाच जप करायचा. पण गंमत अशी होते की 2-3 दिवस पण हा निश्चय आपला टिकत नाही. लगेच डळमळीत होतो आपण, लगेच आपला हा निश्चय ढासळून पडतो. का बरं असं? कारण एकच आहे. आपण काही श्लोकांच्या पूर्वी बघितलंच होतं की हा निश्चय कधीच आपल्या आतमध्ये दृढतेने राहत नाही. कारण सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. आम्ही या अशा परमार्थपर वस्तूचा दृढ निश्चय करू शकत नाही, साधनेचा दृढ निश्चय करू शकत नाही. आणि इथं तर या खऱ्या वस्तूचा शोध घ्यायचा, या सद्वस्तूचा शोध घ्यायचा आहे. इथं तर फार मोठी अडचण आहे मनाला. कारण मनाला जड वस्तूच्या बरोबर चिकटणं अत्यंत सोपं आहे, कारण या जड वस्तूला गुणधर्म आहेत, मनाला ते आवडतं. पण सूक्ष्म वस्तू ही गुणातीत आहे आणि सूक्ष्म वस्तूला शोधताना सगळ्यात मोठी अडचण सांगू का काय? बघा, एखाद्या माणसाला जर एखादी वस्तू शोधायची असेल तर तो काय करतो? त्याच्यासमोर जर तशा 100 वस्तू असतील तर तो प्रत्येक वस्तू उचलतो, ही नाही, ही नाही,
ही नाही, अशा पद्धतीने नाही नाही म्हणत त्या वस्तू बाहेर टाकत राहतो. खरे शोधिता शोधिता शोधत आहे, यामध्ये देखील हेच करावं लागतं की जे अनात्म आहे, जे असत्य आहे, जे नाशिवंत आहे, ती प्रत्येक गोष्ट जिथं आपलं स्वाभाविकपणे जाऊन मन अडकतं, त्या वस्तूला विवेकाच्या आधाराने बाजूला करायचं. हे नाही, हे नाही, हे नाही. आणि मनाला अशी मुरड घालता येणं हे अत्यंतिक अवघड पडतं. हाच खऱ्या अर्थाने बोध आहे. सद्वस्तू तर तिथंच आहे, आम्हाला फक्त अनात्म दूर करायचं आहे. जसं आमच्या गोशाळेमध्ये एखादी गाय व्याली की ते वासरू तिथंच असतं, पण त्याच्यावरची वार ही अशी असते की त्यामुळे ते वासरू बऱ्याचदा दिसेनासं होतं. त्यावेळेला ती गाय जशी ती सगळी वार आलेली चाटून चाटून साफ करते आणि मग ते वासरू उठून टुणू टुणू पळायला लागतं ना, त्याप्रमाणे सज्जनो, मनाला देखील खरं शोधण्यासाठी, मनाला देखील बोध प्राप्त करण्यासाठी हीच गोष्ट करावी लागते की अनात्म वस्तू सगळ्या बाजूला सारावे लागतात, तेव्हा आत्मवस्तू प्रगटते. पण हा निश्चय जर मनाने केवळ बुद्धीच्या पातळीवरती केला किंवा माझ्यासारख्या व्यक्तीने सांगितलं म्हणून जर तुम्ही ठरवलं की अनात्म वस्तू आपल्याला बाजूला करायच्या आहेत, सज्जनो, आमचं हे सगळं बोलणं, हे आमचे शब्द हे वरवरचे आहेत. मी देखील आपल्यातलाच आहे. माऊली म्हणते त्याप्रमाणे अनंत वाचाळ बरळती बरळ, अशाच पद्धतीचे माझे हे शब्द आहेत. ह्या शब्दांच्या आधाराने सज्जनो, बऱ्याचदा केलेला निश्चय हा फार थोडा वेळ टिकतो, फार थोडा वेळ. पण जो संत आहे, जो सद्गुरू आहे, त्याच्या पायाशी जेव्हा आपण बसून राहतो ना, त्याच्या आचरणाकडे जेव्हा आपण बघतो ना, जेव्हा त्याच्या वचनांवरती आपलं लक्ष केंद्रित होतं, त्यावेळेला हा सद्गुरू अनात्माच्या असलेल्या गोंधळामध्ये देखील कसं आत्मवस्तूला धरून राहतो, ही कला शिकण्यासारखी आहे. बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये उस्ताद असतो. एखाद्याला गायन शिकायचंय तर एखाद्या पंडिताच्या किंवा उस्तादाच्या पायाशी बसून तो कसे स्वर आळवतो, कशा पद्धतीने रागाला खुलवतो, हे सगळं त्याच्या पायाशी बसून त्याच्या स्वरांकडे लक्ष देऊन आपल्याला शिकावं लागतं. त्याप्रमाणे हरकती आपल्या गळ्यामध्ये उतराव्या लागतात. प्रत्येक कलेला गुरु लागतो. मग इथं आत्मवस्तू शोधायला देखील आम्हाला असा गुरु हवाय ज्याने या मनाच्या आधाराने ही खरी वस्तू शोधली, खरी वस्तू. परी सर्व ही सज्जनाचे नियोगे. तो सज्जन ज्याने त्या आत्मवस्तूला शोधलं, अशा सज्जनाला ओळखणं हे देखील फार अवघड काम आहे. तो सज्जन देहामध्ये असताना आम्ही देहधारी मंडळी त्या सज्जनाने त्या आत्मवस्तूला ओळखलं आहे की नाही, याचं काय बरं खूणगाठ ठेवणार? त्याचं काही सर्टिफिकेट असतं का इतर डिग्रींप्रमाणे की यांना आत्मज्ञान झालेलं आहे, असं काही भगवंत सर्टिफिकेट देतो का? काय खूणगाठ आहे की हा सज्जन आहे, याला आत्मज्ञान झालं आहे? कारण बघा, समर्थांचा एक श्लोक आहे, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे? जो म्हणेल की मला कळालंय, मला कळालंय, त्याला काही कळालेलं नसतं. कारण ही गुणातीत वस्तू शब्दाच्या आधाराने मला कळाली, हे बोलणारा हा एक प्रकारे बद्धच असतो. अर्थात इथं आपण साक्षात्कारी मंडळींना बाजूला ठेवलं पाहिजे, कारण की प्रत्येक रूलला काही अपवाद असू शकतात. जसं रामकृष्ण परमहंसांना नरेंद्रने विचारलं की आपण भगवंताला पाहिलं आहे का, तेव्हा ते म्हणाले की तुला मी जितक्या जवळून पाहतो नरेंद्र, त्याही पेक्षा जवळून मी भगवंताला पाहिलं आहे. त्यामुळं अपवादात्मक गोष्टी बाजूला ठेवूया. साक्षात्कारी संतांची ही गोष्ट नाही, ही तर आजच्या काळातल्या तथाकथित गुरूंच्या संदर्भाने मी हे वाक्य सांगतोय की जो मुखाने म्हणेल, म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. मग अशा पद्धतीने सज्जन ज्याने या सद्वस्तूला ओळखलंय, ज्याने ही खरी गोष्ट आपल्या अंतरंगामध्ये जाणली आहे, त्याला आपण कसं ओळखायचं हा खरा प्रश्न आहे. मला यामध्ये एकच खूणगाठ गुरुकृपेने वाटते, आणि ती खूणगाठ म्हणजे ज्याच्या सहवासात बसले असता काहीही तो बोलत नाहीये, तो कदाचित आपल्याकडे बघतही नाहीये, पण केवळ त्याचं दर्शन, दर्शन सोडा, केवळ त्या व्यक्तीचं स्मरण
त्याचा आवाज एवढं जरी कानावरती पडलं ना, तरी आतमध्ये हृदयात जर एक शीतलतेचा अनुभव येत असेल, एक समाधानाचा अनुभव येत असेल. समाधान हे खऱ्या अर्थाने सज्जनाचं लक्षण आहे बघा. ज्याच्या स्मरणाने, ज्याच्या निकट बसण्याने, ज्याच्या स्पर्शाने, ज्याच्या एका दृष्टिक्षेपाने अंतरंगामध्ये समाधानाची निर्मिती होते, ते समाधान हेच सज्जनाची खूण आहे. परी सर्व ही सज्जनाचे नियोगे. आणि मग अशा सज्जनाला बरा निश्चयो पाविजे सानुरागे. समर्थ म्हणतात, अशा सज्जनाला आपण घट्ट धरून राहावं, त्याचा व्यवहार बघावा, त्याचं चरित्र गावं, त्याने सांगितलेलं साधन करावं. कारण हा सगळा त्याचा स्वानुभूतीचा प्रांत आहे. तो त्याच मार्गाने आलेला आहे आयुष्यामध्ये. श्री महाराज म्हणायचे, मी आयुष्यभर समाधानाचा शोध लावला आणि ते समाधान मला भगवंताच्या नामामध्ये सापडलं. बघा, श्री महाराजांनी आपलं हे सगळं तत्वज्ञान जणू काही या संशोधनाच्या रूपाने आमच्या समोर ठेवलं. मग आपण काय करावं? त्या श्री महाराजांना आपल्या हृदयामध्ये घट्ट धरावं. आपण एखाद्या व्यक्तीला हृदयात कधी घट्ट धरतो? जिथं आपलं स्वाभाविकपणे प्रेम असतं. गुरु हा खऱ्या अर्थाने प्रेम करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं तत्व आहे. गुरुचं आपण रूप डोळ्यासमोर आणावं. काय सुंदर रूप आहे, सात्विक रूप आहे. सुंदर डोळे, जीवणी, ते अतिशय सुंदर चाफेकळी नाक, तो गौरवर्ण, ती डोळ्यामध्ये असलेली आश्वासकता, गळ्यामध्ये असलेल्या तुळशीच्या माळा, ती सुंदर कफनी, त्या पादुका, आपल्या श्री महाराजांचं, आपल्या सद्गुरूचं ते रूप आपल्या डोळ्यासमोर आणावं. त्या रूपावरती आपण प्रेम करावं. आपल्या गुरुच्या समाधीचं दर्शन घ्यावं, त्या समाधीचा नित्य आठव ठेवावा, आपल्या गुरुच्या वचनांचा आठव ठेवावा, आपल्या गुरुला आवडणाऱ्या ग्रंथाचा आपण आठव ठेवावा, गुरुने स्पर्श केलेल्या वस्तूंचा आपण आठव ठेवावा. गुरुचं धाम आपण आपल्या हृदयामध्ये आणावं, गुरुचं चरित्र आठवावं, गुरुच्या चरित्रातले वेगवेगळे प्रसंग आपण आपल्या हृदयामध्ये जाणावेत. आणि हे सगळं करत करत आपण आपलं मन गुरुने, गुरुच्या स्मृतीने, गुरुच्या रूपाने आणि या सगळ्या वेगवेगळ्या ॲस्पेक्ट्सने भरून टाकावं. हे प्रेमाचं लक्षण आहे सज्जनो. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची. गुरुराय देखील रामाप्रमाणेच प्रेमात रमणार आहे. त्याला देखील तुमच्याकडून काहीही इतर नकोय, फक्त हवंय त्याला निरतिशय प्रेम, निरपेक्ष प्रेम. जीवन हे प्रारब्धाच्या अधीन आहे. ते प्रारब्ध कसंही असलं तरी तुझी आणि माझी प्रीती काही वेगळीच आहे प्रभो. या भूमिकेमध्ये जो आपल्या गुरुरायाला नित्य आळवत राहतो, जो त्याच्या प्रेमाचा अत्यंत चाहता आहे, ज्याला आपल्या गुरुनी सांगितलेलं तत्वज्ञान, त्याची वचनं ही सर्वस्व वाटतात, अत्यंत प्राणप्रिय वाटतात, अशा गुरुवरती प्रेम करण्याच्या कलेमध्ये मनाला देखील आपोआपपणे उमगून जातं की हीच ती सद्वस्तू आहे, हाच तो दृढ निश्चय आहे, हाच तो सानुरागाने प्राप्त होणारा प्रांत आहे. असं सज्जनो, हे प्रेमाचं गणित आपण आपल्या हृदयाला, मनाला गुरुप्रेमाने व्यापून आपल्याच हृदयामध्ये अनुभवावं, हे समर्थांचं सांगणं. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण आता उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.